सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही बोलू शकत. ऑलमोस्ट 1:15 वाजला आहे आणि आफ्टरनून सॉरी हां बरोबर आहे, आफ्टरनून बोलू शकतो आहे. आणि आम्ही आता चाललो आहे, मी आणि माझ्यासोबत बघू शकतो तुम्ही ऋतिक आहे. सो आमच्या बाईक पण रेडी आहेत अँड आम्ही चाललो आहे आता एका हिडन प्लेसला. सो तो आहे कणकवलीमध्ये, बट मी तो एक्सप्लोअर नाही करू शकत. मी तुम्हाला जेव्हा दाखवेन त्यावेळेस नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की तो कुठला प्लेस आहे. सो सध्या आपल्या बाईक तर रेडी झाल्या आहेत, बॅक साईडला बघू शकता. सो मी तुम्हाला सिनेमॅटिक सीन जे आहेत व्ह्यूचे ते थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो. आपण आता चाललो आहे कणकवलीमधील एका हिडन प्लेसला. सो राईट स्टार्ट करूया आपण. चलो.
कुर्लाई मंदिरला जायला कसं आहे? कुर्लाई मंदिर जे पाण्यामध्ये टेम्पल आहे, सरळ आहे सगळं. स्टँड आहे ना, त्याच्या मागून एक रोड आहे शॉर्टकट. मॅप लावून जा. पुढे आहे ना. राईटला पुन्हा एकदा स्टार्ट केलं. एवढा जास्त वाटत सुटण्याचं का? अरे यार गरम एवढा होता ना इकडे टॉपला. मग एवढं थंडावा होता. कुर्लाई देवी मंदिरला सरळ आहे ना. सो गाईज ऑलमोस्ट पोचलो आहे आम्ही, बट ते पाण्यातलं मंदिर नाही आहे. जे पाण्यामध्ये मंदिर आहे ते दुसऱ्या ठिकाणी आहे. सो मी आलो आहे त्यांचं जे पहिलंवालं जुनं मंदिर आहे तिकडे आलो आहे. माझ्यासोबत बघू शकताय तुम्ही हे दोन, हा हिरो आहे, हा त्यासोबत दुसरा हिरो. सो अशा प्रकारे आम्ही आता तिघंजणं चाललो आहे. ऊन खूप आहे इकडे, पण काय टेन्शन नाही, आम्ही जाऊ. बोलला किंग, बोलला किंग काहीतरी बोलला. इकडं कोकणासारखंच आहे सगळं, डोंगर, कोण सुद्धा नाही मंदिरात. नाही, हा मंदिराचा भाग आहे, बघू शकता. मंदिर बंद आहे, आम्ही बाहेरूनच पाया पडणार आहोत. बट हा मंदिराचा व्ह्यू आहे पूर्ण. जे मंदिर एक्सप्लोर करायला आलो होतो ते तुम्ही बघू शकता माझ्या इथे. आणि हे आपले घाटकोपरचे किंग, बघू शकता तुम्ही स्माईल लावून त्याची. आणि ऋतिक आहे, ऋतिक थोडं मागे आहे. सो एक जो पॉईंट होता तो आपला एक्सप्लोर करून झाला आहे. आता आपण चाललो आहे सेकंड. सो ज्या पॉईंटला आपण पोचणार होतो तो फायनली आता पोचलेलो आहे आपण. आणि मी तो पॉईंट एक्सप्लोर करतो तुम्हाला. माझ्यासोबत हे चंगू मंगू दोघंजण आहेत. अँड जो व्ह्यू आहे तो अशा प्रकारे आपला असणार आहे. निसर्गामध्ये रमलेलं हे छोटंसं मंदिर आहे. तिथूनच आपण आलेलो ना, तिथूनच आलो ना आपण. अबे ती म्हैस आहे की स्टॅच्यू आहे? म्हैस आहे ते पांगलेलं. कुठं म्हैस आहे? झाडाच्या खाली. हा अभि म्हणतो ही म्हैस आहे की स्टॅच्यू आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. हलतच नव्हती ती.
बाजूला ही छोटीशी विहीर आहे जिकडून पूजेसाठी पाणी घेतो आणि आम्हाला खूप ताण लागले इथे. सो आता जुन्या काळातली जी प्रथा असते जिकडनं पाणी घेऊन येतात. अरे दोरी त्याच्यावरून टाकायची असते रे. हा बघा हा पाणी ओढतोय आता इकडे. हो मी तुम्हाला विहीर दाखवतो. खूप खोलवाली आहे विहीर. हा पाणी ओढायचं काम करणार आहे आता. आणि दुसरा नंबर आमचा पाणी बॉटल आणायला गेलाय. अबे